स्टुडंट्स, आज आपण आपला जो इलेक्ट्रोस्टॅटिकचं जे चॅप्टर आहे, जे बाकी होतं, मी तुम्हाला म्हणत होतो की हे लेक्चर पण तुम्हाला मी कंप्लीट करून देईल. तर ॲक्च्युली मला हे लेक्चर्स काही अजून लेक्चर घ्यावे लागतील ह्या चॅप्टरवरती. तर आजचं हे जे लेक्चर आहे आपलं, इट विल बी बेस्ड ऑन द टॉपिक 8.6 वरती बेस करतं. आता त्या टॉपिकमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे बघा, इलेक्ट्रिकल जो एनर्जी आहे, ठीक आहे. बघा हां, इलेक्ट्रिकल एनर्जी, कुठली एनर्जी आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्जेस, म्हणजे चार्जेस किती आहेत? 2 चार्जेस आहेत, 2 पॉइंट चार्जेस आहेत. अँड काय अजून घ्यायचं आहे? ऑफ अ डायपोल, ठीक आहे, ऑफ अ डायपोल इन ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. कशामध्ये? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमध्ये. तर ही जी कन्सेप्ट आपल्याला समजायची सगळ्यात पहिले, दॅट इज इलेक्ट्रिकल जी एनर्जी आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द 2 पॉइंट चार्जेस. सगळ्यात पहिलं आपण इलेक्ट्रिकल जे चार्जेस आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल जी एनर्जी आहे ऑफ 2 पॉइंट चार्जेस, ते मी ह्या लेक्चरमध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे. पण लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी परत एकदा तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की जर लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत, आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. कन्सेप्ट काय आपली, की आपल्याला म्हणजे जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, जी 2 पॉइंट चार्जेसची एनर्जी असेल, किंवा आपण म्हणतो डायपोल इन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमधला जो डायपोल आहे, ठीक आहे. सो हेअर इज दॅट, जर मी कन्सिडर केलं बघा की व्हेन टू लाईक जे चार्जेस आहेत लाय इन्फानाईट डिस्टन्स अपार्ट फ्रॉम, ठीक आहे ना. म्हणजे जर 2 चार्जेस आहेत, जर मी एक चार्ज म्हटला पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे, दुसरा चार्ज मी पॉझिटिव्ह क्यू चार्ज म्हटला, ठीक आहे. तर हे दोघं पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि हे दोघं एकमेकांना रिपेल करतील, ठीक आहे ना. कारण 2 जर सारखे पोल असतात मॅग्नेटचे, जर मॅग्नेटचे 2 सारखे पोल असतील तर ते दोघं एकमेकांना रिपेल करतात. तर तसेच आपलं जे सारखे चार्जेस आहेत, 2 सेम चार्जेस असतात, तर हे दोघं एकमेकांना रिपेल करतात, ठीक आहे. सो वेन टू लाईक चार्जेस लाय इन्फानाईट डिस्टन्स अपार्ट, ठीक आहे ना. म्हणजे जे 2 चार्जेस आहेत, ठीक आहे, जे सारखे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्ज, हे दोघं एकमेकांपासून इन्फानाईट डिस्टन्सवरती असतात, ठीक आहे. जर ते इन्फानाईट डिस्टन्सवरती आहेत तर त्या केसमध्ये त्या दोघांमध्ये कुठलीही पोटेन्शियल एनर्जी नाही आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ह्या केसमध्ये 0 असते, ठीक आहे. काय असते ह्या केसमध्ये? पोटेन्शियल एनर्जी 0 असते. का बरं 0 असते? बघा, नो वर्क डन इन मूविंग वन चार्ज ॲट इन्फानाईट डिस्टन्स फ्रॉम द अदर. म्हणजे इथे बघा, हा केस काय दाखवतो आहे की पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे जो पॉझिटिव्ह चार्ज होता तुमचा क्यू पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा पॉझिटिव्ह चार्ज, हे दोघं एकमेकांपासून इन्फानाईट डिस्टन्सवरती असल्यामुळे यांच्यामधली पोटेन्शियल एनर्जी ही 0 मी म्हणतो आहे, ठीक आहे. हे का बरं झालं? कारण ह्या दोघं चार्जेसला एकमेकांपासून अपार्ट करण्यासाठी, ठीक आहे, एकमेकांपासून मूव्ह करण्यासाठी कुठलाही मला वर्क डन करावा लागला नाही, ठीक आहे. मला कुठल्याही याच्यावरती वर्क डन करावं लागणार नाही, कारण ते एकमेकांना काय करून घेत आहेत? ते रिपेल करत आहेत, ठीक आहे. सो नो वर्क डन इन मूव्हिंग वन चार्ज ॲट इन्फानाईट डिस्टन्स फ्रॉम द अदर, ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दिस देअर इज अन पोटेन्शियल एनर्जी काय आहे? इथे 0 आहे, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते ती आपली इथे काय दिसते? आपल्याला 0 दिसते, ठीक आहे. बट जर मी ते म्हटलं की व्हेन दे आर ब्रॉट क्लोजर टू वन अनदर, म्हणजे जर मी ह्या दोघं चार्जेसला एका जवळ आणण्याचा प्रयत्न केला, काय होत असेल बरं? सपोज यू हॅव अ मॅग्नेट, नॉर्थ पोल मॅग्नेट आहे तुमच्याकडे, दुसरा नॉर्थ पोल मॅग्नेट आहे. ह्या दोघं मॅग्नेटला तुम्ही जेव्हा एकमेकांच्या जवळ आणतात तर तुम्हाला यांच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागतो, ठीक आहे. म्हणजे काहीतरी फोर्स अप्लाय केला, डिस्टन्स मला द्यावं लागलं, तर बिकॉज ऑफ दिस मला याच्यावरती काहीतरी वर्क डन करावं लागणार आहे, ठीक आहे. तेव्हाच हे नॉर्थ पोलचे जे दोघं मॅग्नेट आहे एकमेकांच्या जवळ येतील. सेम केस आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, म्हणजे सेम केस आहे दोघं पॉझिटिव्ह चार्जेसच्या बद्दलमध्ये. जर दोघं एकमेकांपासून इन्फानाईट डिस्टन्सवरती असतील तर ह्या दोघं चार्जेसला एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी मला त्याच्यावरती काय करावं लागणार आहे? वर्क परफॉर्म करावा लागेल. सो बट when they are brought closer to one another, work has to be done against the force of the repulsion. म्हणजे हे वर्क कोणाच्या अगेन्स्टमध्ये लावावं लागेल मला? दॅट फोर्स विल बी अगेन्स्ट द रिपल्शन. म्हणजे हे जे दोघं चार्जेस एकमेकांना रिपेल करतात त्याच्या विरुद्ध बाजूने मला काय करावं लागेल? त्याच्यामध्ये वर्क करावं लागेल, अँड देन आय कॅन क्लोज देम अगेन, ठीक आहे ना. म्हणजे ते जे दोघं चार्जेस आहेत जे इन्फानाईट डिस्टन्सवरती आहेत एकमेकांपासून, तर त्यांना मी काय करू शकतो? वर्क डनने रिपल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्टमध्ये फोर्स लावून काय करू शकतो? एकमेकांच्या जवळ आणू शकतो, ठीक आहे. सो दिस वर्क गेट
स्टोअर ॲज द पोटेन्शियल एनर्जी इन द टू चार्जेस. आणि ह्याच्यामुळे काय होतं मग, ही केस जी होते आपली, तर ह्या केसमध्ये काय होतं की हे जे वर्क डन आपण केलं होतं ना, ते हे वर्क डन काय होऊन जातं, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये त्या दोघं चार्जेसमध्ये काय होतं, स्टोअर होतं. नीट समजा बरं का. दॅट इज दिस वर्क डन गेट स्टोअर ॲज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द टू चार्जेस. आता हे कुठे होत असेल बरं, रिअल लाईफ प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्ही कधी बघितलं आहे का? तुम्ही बघा, तुमच्या घरामध्ये जर इन्व्हर्टरची बॅटरी आहे छोटीशी पडलेली, ठीक आहे, जेव्हा तुम्ही इन्व्हर्टर चार्ज करतायत, ठीक आहे, ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम, तर त्या केसमध्ये काय होत असेल, तर हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तुमचा आणि हा इकडे सपोज की तुमचा निगेटिव्ह टर्मिनल आहे, ठीक आहे. तर मग ज्यावेळेस तुम्ही इथे ही बॅटरीला चार्ज करतायत, ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्जला, म्हणजे याचा अर्थ हा पॉझिटिव्ह चार्ज तुम्ही काय करताय, तिथे मध्ये पुश करतायत, ठीक आहे. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्जला मध्ये ढकलण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं आहे. आणि ऑलरेडी इथे मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस बसलेले आहेत, ठीक आहे ना, कारण चार्ज असलेली बॅटरी ही पूर्ण डाऊन नाही आहे, ठीक आहे, काही ना काही चार्जेसमध्ये पण आहेत. तर ह्या चार्जला मला मध्ये पुश करायचं आहे, ठीक आहे, मध्ये पुश करायचं, याचा अर्थ ह्या चार्जेसच्या जवळपास आणायचं आहे आणि हे दोघे एकमेकांना रिपेल करण्याचा प्रयत्न करतील, ठीक आहे. सो बिकॉज ऑफ दॅट रिपेल्सिव्ह फोर्सच्या अगेन्स्टमध्ये मला काय करावं लागतं, चार्जिंग करावं लागते. अँड दॅट चार्जिंग म्हणजे मी वर्क डन करतो आणि ते वर्क डन काय होऊन जातं, ही एनर्जी ह्या दोघांच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर असते. आणि नंतर मग मी जेव्हा लाईट जाते त्यावेळेस मी काय करू शकतो, ह्या बॅटरीला रियूज करतो, ठीक आहे. दिस इज नथिंग बट ॲट एनर्जी स्टोअर इन अ पोटेन्शियल फॉर्ममध्ये, ठीक आहे. म्हणजे जे वर्क डन आहे ते काय होऊन जातं, दॅट इज पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये काय होतं, ह्या दोन चार्जेसमध्ये आपल्याला स्टोअर होताना दिसतं. पण सगळ्यात पहिली सुरुवात काय होते, मला डिफाईन करावं लागतं. काय डिफाईन करावं लागतं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ पॉईंट चार्जेस, ठीक आहे ना. काय डिफाईन करावं लागेल मला, कारण मी म्हणतो इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द टू पॉईंट चार्जेस, ठीक आहे ना. त्याच्यावरती जर डिस्कशन करत असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे ना. स्टॅटिक एनर्जी म्हणजे काय, दॅट इज दॅट चार्जेस विल बी नॉट मूव, ठीक आहे, ते मूव करत नाही आहे, स्टॅटिक आहेत, ठीक आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ अ पॉईंट चार्जेस दॅट कुड बी डिफाईन्ड ॲज, बघा नीट बघा, ही डेफिनेशन नीट बघा, ॲज द टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन. लक्षात येतं आहे की जेवढं वर्क डन होणार आहे, टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन होणार आहे, टू असेंबल द सिस्टीम ऑफ द चार्जेस टू ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फानाईट डिस्टन्स, ठीक आहे, टू देअर प्रेझेंट लोकेशन. बरोबर आहे. म्हणजे आत्ता जे चार्जेस आहेत, जे जवळजवळ आहेत चार्जेस, या चार्जेसला मला काय करायचं आहे, म्हणजे जे दोघं चार्जेस एकमेकांपासून एकदम इन्फानाईट डिस्टन्सवरती होते, त्या सगळ्या चार्जेसला, म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टीम ऑफ द चार्जेस, म्हणजे त्या सगळ्या चार्जेसला मला काय करायचं आहे, दॅट इज असेंबल द सिस्टीम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम, ठीक आहे, फ्रॉम द इन्फानाईट डिस्टन्स टू द प्रेझेंट लोकेशन. बरोबर आहे. तर त्या केसमध्ये माझ्याकडे काय होऊन जातं, हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम होऊन जाते, ठीक आहे, ऑफ अ पॉईंट चार्ज होतं. म्हणजे आता मी काय सांगतोय नीट बघा, की ज्या वेळेसही मला दोन चार्जेसला, ठीक आहे, दोन चार्जेस असतील, ठीक आहे, तर ह्या दोघं चार्जेसला असेल किंवा एक चार्जेसला आहे, एका चार्जला एकदम पुश करून जेवढं कुठलंही मला वर्क डन करावं लागेल, टोटल जेवढं वर्क मला लागणार आहे, ठीक आहे, जेवढं वर्क डन असेल, ठीक आहे, ब्रिंगिंग देम टू इन्फानाईट डिस्टन्स टू द प्रेझेंट लोकेशन, म्हणजे त्या दोघांना एका सिमिलर लोकेशनवरती आणण्यापर्यंत, आत्ता जे काही ज्या कुठल्याही लोकेशनला ते असतील, त्या लोकेशनला जेव्हा मला त्याला आणावं लागेल, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यावरती वर्क डन करावं लागेल. अँड दॅट वर्क डन इज नथिंग बट, आपण काय म्हणतो, ही जी डिफिनेशन येते आपल्याकडे, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी होऊन जाते. म्हणजे हीच आपली पोटेन्शियल एनर्जी आहे. याच्या सुरुवातीला सगळ्यात पहिले इथे काही भाग दिले आहेत आपल्याला, ते पण आपल्याला समजायला पाहिजे, की पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ अ टू पॉईंट चार्जेस, म्हणजे जर दोन चार्जेस असतील तर कसं होईल बरं हे. जर इन्फानाईट चार्जेसची गोष्ट वेगळी, तर बॅटरी जेव्हा मी टोटल चार्ज करतो तर पूर्ण फुल भरावं लागते मला चार्जिंग. म्हणजे आपण 99% चार्जिंग करतो, ठीक आहे, अदरवाईज 100% करतो समटाईम्स. जर बॅटरी मोबाईल फोन जर का राहूनच गेला असेल तर कोइन्सिडेंटली, पण सहसा 99% आपली चार्जिंग होते, सहसा आपण करतो त्याला, ठीक आहे. तो इथे बघा की काय होणार आहे, की पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ अ टू पॉईंट चार्जेस, म्हणजे बघा 2 पॉईंट चार्जेस आहेत माझ्याकडे, प्लस 2 पॉईंट चार्जेस आहेत, ठीक आहे. काय आहेत, प्लस 2 पॉईंट चार्जेस आहेत. तर हे 2 पॉईंट चार्जेसबद्दल काय होणार आहे, की जेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये स्टोअर होईल, तर कशी करता येईल, कसं वर्क डन होणार आहे, की कसं वर्क डन करून मी पोटेन्शियल एनर्जीला जे वर्क डन आहे त्याला पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट करू शकतो इथे, ठीक आहे. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ अ 2 पॉईंट चार्जेस. बघा, मग लेट अस कन्सिडर अ 2 पॉईंट चार्जेस, म्हणजे एक Q1 चार्ज आहे, एक Q2 चार्ज आहे, ठीक आहे. म्हणजे सारखे चार्जेस आहेत, बरोबर ना, सिमिलर चार्जेस विथ अ पोझिशन वेक्टर R1 आणि R2. म्हणजे हे जे आहेत ना, ते XYZ म्हणजे स्पेसमध्ये कुठेतरी R1 आणि R2ला पोझिशनवरती आहेत. म्हणजे तुम्ही काय करतात, पोझिशन वेक्टरला इंडिकेट करतात, ठीक आहे ना.
तुम्ही बघितलं असेल माझं वेक्टर चॅप्टर, ठीक आहे ना, म्हणजे पहिलं लेक्चर, ठीक आहे. रोटेशनल डायनामिक्समध्ये मी ह्या सगळ्या गोष्टीला वेक्टर जे आहेत, पोझिशन वेक्टर, रेडियस वेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत, ठीक आहे. जसं नसतील बघितलं तर प्लीज माझं जे लेक्चर आहे फिजिक्सचं पहिलं लेक्चर रोटेशनल डायनामिक्सवरती, या वेक्टर्सबद्दल पण मी चांगल्या पद्धतीने तिथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ठीक आहे. तर हा बघा, लेटस जर दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2, ठीक आहे. त्यांची पोझिशन काय, पोझिशन कोण दर्शवतोय, R1 आणि R2 व्हेक्टर्स पोझिशन दर्शवतात Q1 आणि Q2ची. म्हणजे Q1 आणि Q2 कुठे आहेत हे कोण सांगतंय, R1 आणि R2 सांगतंय. कुठून, ओरिजिन O पासून, ठीक आहे ना, कुठून, ओरिजिन O पासून. आता ही डायग्राम बघा. आता हा XYZ आहे, म्हणजे पूर्ण XYZ पोझिशन आहे, लक्षात ठेवा ना. XYZ कसं येईल बघा बरं, की जर एक स्पेस आहे, म्हणजे तुमच्याकडे एक जर रूम असेल, ठीक आहे. हा पूर्ण रूम आहे माझ्याकडे, या रूममध्ये, ठीक आहे. हा आपला पूर्ण रूम आहे. ह्या रूममध्ये आपण काय करणार आहोत, इथे ह्या कन्सेप्टला जर कन्सिडर केलं तर बघा ना, हे असं येतं आहे ना, बरोबर आहे, ह्या पद्धतीने. तर इथे ह्या रूममध्ये हा आहे माझ्याकडे Y, ठीक आहे. हा इकडचा माझ्याकडे असेल X, ठीक आहे. आणि हा माझ्याकडे येऊन जाईल इकडचा काहीतरी Z, ठीक आहे. तर इथे कुठेतरी हे जे दोघं पॉईंट्स आहेत XYZमध्ये इथे आहेत. म्हणजे हा Q1 आहे माझ्याकडे आणि हा कुठला तरी Q2 पॉईंट आहे. हे दोघं एकमेकांपासून R12 डिस्टन्सवरती आहेत, लोकेशनवरती आहेत, ठीक आहे. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि हा आहे ओरिजिन O, ठीक आहे. ओरिजिन O म्हणजे हे असे आहेत. तर हा आहे R1 आणि हा समथिंग R2. म्हणजे हे R1 आणि R2 काय करतात, पॉईंट A आणि पॉईंट B म्हणजे Q1 आणि Q2 जे चार्जेस आहेत त्यांची पोझिशन दाखवत आहेत, ठीक आहे. तर इथे बघा, हे दिसतंय तुम्हाला, ही डायग्राम आपली अशी आहे. फक्त याला दाखवण्यासाठी बाकीचे वरचे सगळं रिमूव्ह करून दिलेलं आहे. तर R1 काय दाखवतो, Q1 चार्जची पोझिशन दाखवतो जो पॉईंट A वरती आहे. आणि R2 काय करतोय, बार म्हणजे R2 वेक्टर, ठीक आहे. Q2 चार्जची पोझिशन दाखवतोय B. आणि हे दोघं एकमेकांपासून R12 डिस्टन्सवरती आहेत, ठीक आहे, फ्रॉम ओरिजिन, ठीक आहे. आता हे ओरिजिन, ठीक आहे. तर हे दोघं एकमेकांपासून R12 डिस्टन्सला आहेत आणि पोझिशन ही दाखवतात R1 R2 कोणाची, Q1 आणि Q2ची, ठीक आहे. तर हे वेक्टर्स आपल्याला इथे समजायचं आहे. तर बघा, टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे ना, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम द वर्क डन, ठीक आहे. तर बघा, सो हेअर इज दॅट द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द टू चार्जेस सिस्टम, ठीक आहे. वी ॲझ्युम, आपण काय ॲझ्युम करतोय, दॅट द टू चार्जेस Q1 अँड Q2 आर इनिशियली ॲट इन्फानाईट डिस्टन्स. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला हे जे दोघं चार्जेस आहेत हे एकमेकांमध्ये काय आहेत, इन्फानाईट डिस्टन्स क्रिएट करतात. म्हणजे Q1 चार्ज आणि Q2 चार्ज हे एकदम इन्फानाईट डिस्टन्सवरती आहेत. इन्फानाईट डिस्टन्स समजतं, मला माहीत नाही एवढं मोठं डिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे. खूप दूर आहेत, खूपच दूर आहेत, इन्फानाईट डिस्टन्सवरती त्याला म्हणतो, ठीक आहे. सो दॅट दॅन डिटरमाइन द वर्क डन, बरोबर आहे ना. पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर मला या गोष्टीला अझूम करावं लागेल, ठीक आहे. जे दोघं एकमेकांपासून इन्फानाईट डिस्टन्सवरती आहेत. आणि दुसरी अशी गोष्ट, देन डिटरमाइनिंग द वर्क डन इन ब्रिंगिंग द चार्जेस टू गिवन लोकेशन बाय अन एक्स्ट्रीम म्हणजे एक्सटर्नल एजन्ट्स. म्हणजे काय करायचं आहे, या दोघांना, बरोबर आहे, काय फाईंड करायचं आहे, डिटरमाइनिंग द वर्क डन, ठीक आहे. जर मला वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, या दोघं चार्जेसला ब्रिंगिंग द चार्जेस टू द गिवन लोकेशन, ठीक आहे ना. तर दोघांना काय करायचं आहे, गिवन लोकेशनवरती घेऊन यायचं आहे बाय अन एक्सटर्नल एजन्सी, ठीक आहे ना. काय करायचं आहे, काहीतरी एक्सटर्नल फोर्स मला त्याच्यावरती लावावा लागेल. आणि मग हे जे दोघं चार्जेस आहेत त्यांना दोघांना एकमेकांच्या जवळ आणायचं आहे, एक स्पेसिफिक लोकेशनवरती मला त्यांना आणायचं आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती वर्क डन करावं लागेल की त्यांचं ते इन्फानाईट डिस्टन्स त्या दोघांना एकत्र घेऊन येईल, क्लोज घेऊन येईल, जवळ घेऊन येईल त्या दोघांना, ठीक आहे. मग बघा, इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज Q1ची जी पोझिशन आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, नीट घ्या, बरोबर आहे, समजतं आहे आता. तर इथे बघा की जर मला काय करावं लागेल, इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज Q1 टू पोझिशन A, म्हणजे जर मला Q1ला, ठीक आहे, R1 ह्या पोझिशनवरती म्हणजे पॉईंट A वरती घेऊन आणायचं असेल, ठीक आहे. सो दॅट द ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज Q1 टू पोझिशन R1, नो वर्क इज डन बिकॉज देअर इज नो एक्सटर्नल फील्ड एजंट्स विच वर्क नीड टू बी डन ॲज द चार्ज Q2. म्हणजे बघा की इथे जो चार्ज आहे त्याच्यावरती मला कुठलाही फोर्स लावायची गरज नाही आहे. हा जो चार्ज आहे तो ॲज इट इज तिथे आहे, याच्यावरती कुठलाही एक्सटर्नल फोर्स नाही आहे, ठीक आहे. म्हणजे अपोजिंग कोणीच करत नाही त्याला, ठीक आहे. इन ब्रिंगिंग, ठीक आहे, सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ह्या चार्जला जो आहे, चार्जला मला R1ला घेऊन, R1 पोझिशनवरती घेऊन येण्यासाठी मला कुठलाही वर्क डन करावा लागला नाही. नो वर्क इज डन. का बरं, बघा का बरं मी वर्क डन नाही केला, की ह्या Q1ला त्याच्या जागेवरती आणण्यासाठी. बघा का बरं, बघा, देअर इज नो एक्सटर्नल फील्ड एजंट,
ठीक आहे. म्हणजे तिथे कुठलाही एखादा रिपल्सिव्ह फोर्स नव्हता, म्हणून मला त्याला काय करावं लागलं, कुठलीही अशी गरज नाही पडली की त्याला AR1 पोझिशनला मला घेऊन यायचं होतं. ठीक आहे. त्या चार्जला मला तिथे आणण्यासाठी कुठलाही एक्सटर्नल अपोजिंग मला फोर्स नव्हता. ठीक आहे. मला कोणीही अपोज करत नव्हतं की तुम्ही त्याला तिथे का बरं घेऊन येत आहेत. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट एक कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल की जर आपल्या रूममध्ये, ठीक आहे, जर क्लासरूम आहे आपला, इथे क्लास आहे आपल्या, या क्लासमध्ये जर इथे कोणी बसलेलं आहे, ठीक आहे, आणि दरवाजाने जर कोणी येतं आहे, पहिले पण मी बोललेलो आहे मला वाटतं ह्या एक्झाम्पलवरती, जर मला एखाद्याला मध्ये पाठवायचं असेल, जर मी सर आहे, ठीक आहे, टीचर आहे, तर जर कोणी मध्ये येतं आहे आणि मी त्याला जर सांगितलं याच्या बाजूला जाऊन बस रे, ठीक आहे, बरोबर आहे, तर याच्या बाजूला जाऊन बस हे मी सांगितलं म्हणून तो नक्की बसून जाईल. पण जर तो त्याचा आला, त्याला एवढी जागा दिसण्यापेक्षा तो याच्या बाजूला जाऊन बसला तरी पण, तर काय कन्सेप्ट होईल, हा म्हणेल त्याला एवढी जागा दिसत नाही का तुला, ठीक आहे ना, ही कन्सेप्ट इथे होते. तर इथे काय झालं आहे बघा, की इथे कोणीही असं अपोज करणारा नाही आहे. इथे ज्या रूममध्ये जो पर्सन इथे बसलेला आहे त्याला अपोज करू शकतो, ठीक आहे, पण मी असल्यामुळे याला अपोज करणार नाही, म्हणजे तो एक्सटर्नल फोर्स झाला. मी इथे एक्सटर्नल आहे, एक्सटर्नल याच्यावरती फोर्स अप्लाय करतो आहे, ठीक आहे, बरोबर आहे. पण जर कोणीच नसतं, मी नसतो रूममध्ये, तर हा इथे नसता बसलेला, हा याला काय केला असता, याला अपोज केला असता, इकडे कुठेतरी जाऊन बस, ठीक आहे, हे त्याला सांगितलं असतं. ठीक आहे. सो इन ब्रिंगिंग द फर्स्ट चार्ज Q1 टू पोझिशन AR1 नो वर्क इज डन बिकॉज नो एक्सटर्नल फील्ड एजंट विच वर्क, ठीक आहे ना, विच वर्क नीड्स टू बी डन, ठीक आहे ना, त्याच्यावरती वर्क डन मला करावा लागलं नाही. ॲज चार्ज Q2 इज स्टील ॲट इन्फानाईट डिस्टन्स, कारण जो चार्ज Q होता, जो Q2 आहे तो अजूनही इन्फानाईट डिस्टन्सवरती आहे. म्हणजे W1 म्हणजे Q1वरती मला कुठलाही चार्ज म्हणजे कुठलाही वर्क करायचं नाही. म्हणजे W1 काय माझ्यासाठी आता वर्क जो 1 आहे, पहिला जो वर्क आहे Q1वरचा तो 0 आहे. ठीक आहे. दिस चार्ज प्रोड्यूस अ पोटेन्शियल इन द स्पेस, ठीक आहे ना, हा जो चार्ज काय करतोय मग स्पेसमध्ये, ठीक आहे ना, काय करतोय, एक पोटेन्शियल प्रोड्यूस करतोय. म्हणजे याचे जो पोटेन्शियल असेल, हा पोटेन्शियल किती असेल बघा, हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बोललेलो आहे, 1/4πε0 Q1/R1च्या जागेवरती असेल हा, ठीक आहे ना. इथे पोटेन्शियल किती मग आता स्पेसमुळे, ठीक आहे ना, दिस चार्ज प्रोड्यूस अ पोटेन्शियल इन अ स्पेस गिवन बाय, किती असेल याचा पोटेन्शियल मग आता इथे ह्या केसमध्ये 1/4πε0 Q/R1च्या बरोबर असेल. दुसरी गोष्ट, हा जो R1 आहे, डिस्टन्स ऑफ द पॉईंट, ठीक आहे ना, ए फ्रॉम द ओरिजिन डे, ठीक आहे ना, ए जो पॉईंट ए आहे काय करतोय, R1 जो डिस्टन्स दाखवतोय ओरिजिनपासून जी एची पोझिशन आहे ते डिस्टन्स आहे, ठीक आहे. सो वेन वी ब्रिंग चार्ज Q2, आता कन्सेप्ट आली Q2ची, ठीक आहे, Q1 तर आहे आता, ठीक आहे, Q1कडे पोटेन्शियल आहे, पण राहिली कन्सेप्ट Q2ची, ठीक आहे. वेन वी ब्रिंग Q2 फ्रॉम द इन्फानाईट डिस्टन्स, ठीक आहे ना, काय करायचं आहे, इन्फानाईट डिस्टन्स टू, मला Q2ला बीपर्यंत आणायचं आहे, ठीक आहे ना. Q2ला काय करायचं आहे, हा जो Q2 आहे याला मला काय करायचं आहे, इन्फानाईट डिस्टन्सपासून बीपर्यंत आणायचं आहे, ठीक आहे. ह्या जागेवरती मला त्याला आणायचं असेल, सो ॲट अ डिस्टन्स R12, ठीक आहे ना, कुठे आणायचं आहे त्याला बघा, हे R12 डिस्टन्स कुठून, Q1 पासून R12 डिस्टन्सवरती मला त्यांना आणायचं आहे, म्हणजे Q1च्या क्लोजरमध्ये आणायचं आहे. फ्रॉम Q1 वर्क डन इज, इथे वर्क डन किती लागेल बरं मग आता बघा, दॅट इज W पोटेन्शियल ॲट बी ड्यू टू चार्ज Q1. तर चार्ज Q1मुळे, रिपल्सिव्हमुळे, ठीक आहे, काय लागणार आहे, पोटेन्शियल किती लागेल बघा, दॅट इज पोटेन्शियल ॲट बी ड्यू टू चार्ज Q1मुळे, आणि दुसरा राहिला Q2 मल्टिप्लाय बाय Q2. तर हा किती असेल बरं वर्क डन इथे, Q1/4πε0 R12 इंटू Q2च्या बरोबर असेल. आणि ए बी जे आहे ते ॲक्च्युअल डिस्टन्स आहे दोघांच्या मधलं, म्हणजे Q1 आणि Q2च्या मधलं डिस्टन्स आहे. सो हेअर इज दिस वर्क इज डन ब्रिंग द टू चार्जेस टू देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन इन द इज स्टोअर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. मग ह्या केसमध्ये हे काय होऊन जाईल बघा, आता एक तर 0 होता, दुसरं काय करतो, याला आता जवळ घेऊन येतोय. सो बिकॉज ऑफ दिस, ठीक आहे, ह्यामुळे काय होतं तुमचं, हे पोटेन्शियल क्रिएट होतं आहे. सो दिस वर्क डन, ठीक आहे, हे जे वर्क डन आहे, ही जी एनर्जी आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे. सो दिस वर्क डन इज ब्रिंग द टू चार्जेस टू देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन इज स्टोअर ॲज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन ऑफ द टू चार्जेस. तर ही एवढी एनर्जी मला काय करावं लागेल, त्याला द्यावी लागेल, तेव्हा जाऊन तो त्याच्या जवळ येऊन जाईल. किती जवळ येईल, R12 पोझिशनवरती जवळ येईल, कोणता, Q1 आणि Q2 चार्जेस. हे तर कॉन्स्टंट आहेत आपले 1/4πε0, ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. नाव वी ट्राय टू अंडरस्टँड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ n नंबर ऑफ चार्जेस असतील तर. म्हणजे आपण तर 2 बद्दल शिकलो, असे जर खूप जास्त असतील मग काय करायचं, ठीक आहे ना. आपण थोडी ना बॅटरीमध्ये 1 किंवा 2 चार्जेस टाकतो, आपण काय करतो, बॅटरी जोपर्यंत फुल भरत नाही
ती बॅटरी खराब होत नाही तोपर्यंत आपण त्याला चार्जिंग करत राहतो. आपला मोबाईल खराब होऊन जातो तोपर्यंत आपण त्याला चार्ज करतो. ठीक आहे. तर आपल्याला इथे n नंबर ऑफ चार्जेसला पाठवायचं आहे एका स्टोरेजमध्ये. तर बघा, इन ब्रिंगिंग Q3 मी ते चार्ज कन्सिडर करतो, म्हणजे इथे दुसरा झाला ना. आता मी तिसरा चार्जला पाठवतो. इन्फानाइट डिस्टन्सवरती आहे C, ज्याला मला आणायचं आहे. ठीक आहे ना. काय आणायचं आहे त्याला? मला कुठे आणायचं आहे? दॅट इज इन्फानाइट डिस्टन्सपासून CR3 ह्या डिस्टन्सवरती आला आहे, म्हणजे C पॉईंटवरती मला आणायचं आहे. म्हणजे एक होता A पॉईंटवरती, दुसरा B पॉईंट होता. आता हा जो तिसरा चार्ज आहे तो C पॉईंटवरती मला त्याला घेऊन यायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज इट. इन ब्रिंगिंग अ चार्ज Q3 फ्रॉम इन्फानाइट टू C पॉईंटवरती, C पॉईंटपर्यंत मला त्याला घेऊन यायचं आहे. सो आय नीड सम वर्क डन. ठीक आहे ना. म्हणजे ह्या चार्जवरती मला काहीतरी वर्क करावं लागेल, तेव्हा जाऊन तो तिथे पुश होईल ना. असाच थोडी नाही येऊन जाईल. सो वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे Q1 आणि Q2च्या अगेन्स्टमध्ये मला फोर्स लावा लागेल, तेव्हा जाऊन तो तिथे बसेल. इथे तर गर्दी भरते. आता काय होतं आहे, गर्दी येते. म्हणजे प्लस बसलेला आहे, 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 प्लस बसलेला आहे. ठीक आहे ना. मग अजून मी याला पाठवून देतो आहे. एवढंसं रूम आहे माझा, एवढंसं रूम. इथे P आणि 2 प्लस ऑलरेडी बसलेले आहेत. मी तिसऱ्या प्लसला इथे मध्ये पाठवतो आहे आता. ठीक आहे. तिसऱ्या प्लसला म्हणजे हे दोघं काय करतील, आता पहिलेच 2 बसलेले आहेत, हे काय करतील, याला अजून जास्त फोर्स लावतील. तू नाही, इथे नाही बसायचं, बाहेर जा. ठीक आहे ना. काय हे रिपल्स करतील. तर मला या दोघांच्या अगेन्स्टमध्ये मला काहीतरी टीचर म्हणून त्यांच्यावरती रोल प्ले करायचा आहे. या तिसऱ्याला पण इथे जाऊन बसायचं आहे. जा रे, बस रे त्यांच्यासोबत. ठीक आहे ना. म्हणजे मला वर्क डन करायचं आहे. ठीक आहे. दॅट इज अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ द बोथ. म्हणजे ह्या दोघांच्या अगेन्स्टमध्ये मला त्याला फोर्स लावायचा आहे. ठीक आहे ना. 2 स्टुडंटच्या अगेन्स्टमध्ये मला त्याच्यावरती फोर्स लावायचा आहे. सो Q1 अँड Q2 माझ्याकडे इथे ही कन्सेप्ट येऊन जाते. सो हेअर इज दॅट. मग इथे जी कन्सेप्ट येते बघा, काय करायचं आहे, मला अगेन्स्ट फोर्स लावायचा आहे Q1 अँड Q2च्या, म्हणजे वर्क 3 लावावं लागेल. बरोबर आहे ना. तिसरा वर्क डन लावावा लागेल. सो पोटेन्शियल ॲट अ C ड्यू टू Q1 अँड Q2. ठीक आहे ना. Q1 अँड Q2 हा काय असेल, आता Q3 असेल. सो हेअर इज दॅट. हा वर्क डन 3 किती असेल, 1/4πε0 Q1/413 येऊन जाईल आता, प्लस Q2 जो आहे अपॉन R23, आणि हा असेल माझ्याकडे Q3. ठीक आहे ना. मग बघा, सो R23 R13 आणि परत मग इथे काय होईल बघा, हा जो कन्सेप्ट आहे हा Q3 दोघांना मल्टिप्लाय होऊन जाईल बघा. इट इज Q1 R3 Q1 Q3 Q2 Q3 हा माझ्याकडे येऊन जाईल. तर एवढा वर्क डन जेव्हा मी करेल तेव्हा हा यांच्या अगेन्स्टमध्ये मध्ये जाऊन पुश होऊन जाईल. ठीक आहे. मध्ये जाऊन बसेल. सिमिलरली मला जर चौथा फोर्सला अजून बसवायचं आहे, म्हणजे आता इथं वाढतच चालले आहेत बघा ना. पहिले 2 होते. ठीक आहे. मी तिसऱ्याला बळजबरी करून इथे बसवून दिलं. आता मी अजून चौथ्याला पाठवतो आहे मध्ये. ठीक आहे. चौथ्याला मला याला पाठवायचं आहे. आता काय करावं लागेल, ह्या तिघांच्या विरुद्ध मला फोर्स लावावा लागेल, तेव्हा जाऊन याला हे बसू देतील. ठीक आहे ना. म्हणजे अजून आला, बसून गेला, अजून आला, बसला, अजून आला, बसला, अजून आला, बसला, अजून आला, बसला, अजून आला, बसला. म्हणजे जेवढे जास्त असतील तेवढे जास्त फोर्स अगेन्स्ट लावतील. म्हणजे तेवढे जास्त बाहेर पुश करतील एखादा पर्सन जर मध्ये आला. एक तर जास्त बसून गेला तर मग खूपच जास्त प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर हा इथे कन्सेप्ट येतो आहे बघा. सिमिलरली द ब्रिंगिंग 4 चार्ज, म्हणजे चौथ्याला जर मला D पॉईंटवरती घेऊन जायला असेल तर वर्क डन करावं लागेल कोणाच्या अगेन्स्टमध्ये, Q1 Q2 Q3 इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्टमध्ये. तर इथे W4 कसा येईल बघा, W4 इज इक्वल्स टू 1/4πε0 Q1 Q4 जो असेल. ठीक आहे ना. Q1 Q4. ठीक आहे. Q1 Q4 अपॉन R14. ठीक आहे. Q24. ठीक आहे ना. R24. Q34 R34. ठीक आहे. तर एवढा वर्क डन मला करावं लागेल, तेव्हा जाऊन मी चौथ्याला तिथे पुश करेल. सो प्रोसिडिंग याच पद्धतीने मी काय करू शकतो, मला ती एनर्जी भेटून जाते इथे 1/4πε0. बघा काय येतो आहे, QIJ, म्हणजे हे जे येत आहेत ना 1/1 1/1. आता 5वा जर आला असता तर काय झालं असतं बघा. 5वा जर असता तर काय झालं असतं, म्हणजे बघा W5 माझ्याकडे लागला असता. 1/4πε0 हा ॲज इट इज असेल माझ्याकडे. फक्त इथे काय चेंज झालं असतं बघा, Q1 हा 5 झाला असता. बरोबर आहे. आणि खाली असणारा, बरोबर आहे, कसा येईल, Q1 Q5 अपॉन R15 झाला असता. ठीक आहे. प्लस Q2 Q5 अपॉन R25 झाला असता. बरोबर आहे. ह्या पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकतात. तर हे जे जनरल फॉर्म होऊन जातं प्रिसिडिंग, सेम वे वी कॅन राईट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. n नंबर ऑफ चार्जेस असेल त्या केसमध्ये मी काय करू शकतो, त्याला लिहू शकतो. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. जर लेक्चर समजलं असेल, ठीक आहे, ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या त्या समजल्या असतील, आणि जर नाही समजल्या असतील तर अजून एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की लेक्चर परत एकदा बघा. यू डेफिनेटली अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग हिअर. ठीक आहे. मी ज्या कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही नक्की ह्या समजणार आहे. तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. जर समजल्यात तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. अगेन तुमचा मी आभारी आहे लेक्चर पूर्ण बघितल्याबद्दल.